नमस्कार मित्रांनो, निघालोय बघा आता दिगंशीला. काय चाललंय कुणीकडे? मला न्यागी दिगंचे कुठं? दिगंचे कशाला तुझं काय काम आहे? आव न्यागी आव उरकून बसली केस चालले ती गुंटन घातलाय मला यायचं आहे. मला काय देणार खायला? हाय तर पैसे काय पाहिजे तुम्हाला? मटण सोडून काय मागा? पण मटणात ताटलंय मागा या तुम्हीच म्हणता ना. मटण खाणं मी बंद केलं. केलंय मग काय पाणीपुरी चारू? चल चल मला चार नको दिराल चारू मला चल चल मी यायला लागले. बदाम शेक. बरं देते चला. बस चल, बस गाडी चल माझ्यातर्फे. चल बस. आज आहे ना आम्ही खात चाललोय बदाम शेक पिण्यासाठी. बदाम शेक नाही आणि कुठलं शेक नाही. खा मला चाल की. अय भाऊजी मी बसले नाही. आव बसले नाही. बसली का? बसली बाय. काचा उघडू नका. आता कशाला काचा उघडते? फक्त ड्रायव्हरची गुडी राहील. कशाला उघडी? तर मित्रांनो, आपण आता निघालोय बघा दिगंशीला. कशी बायकून उघडली बघा. काय मग पूनम मी ड्रायव्हर आहे. होय ड्रायव्हर आहे. पुढे बसली म्हणजे मी ड्रायव्हर आहे. आज पूनमला बघा 2 घाण्यातलं लाकूड खायला द्यायचं आहे. लाकडाची जी भोगा असतोय का ते खायला द्यायचं. शरीराला प्रोटीन युक्त असते. काय मित्रांनो सांगा कुरकुर 2 गाण्यातलं लाकूड ओळख. आपली भाषा कोणालाच कळणार नाही. आज पद्धतीने कळली नाही आणि कोणाला कळायचे ना. आता जाऊस तरी विचार करते बघा 2 घाण्यातलं लाकूड घेऊन. जिलेबी माझ्या आवडीची फेवरेट माझी. बघा बघा मला कळतं. हा ना तेच का काही म्हणला नाही म्हणला तुम्ही चाळीच्या वजन गाडी बसली बघ. होय भाऊजी. काय कशासाठी आली आहे का आली आहे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ मध्ये दाखवलं. ओळखतोस का? तर मित्रांनो, आता आपण आलोय तळ्याच्या जवळ बघा. मस्त पैकी बघा असं मला कोणच ओळखणार नाही असं ओळखते. मस्त पैकी बघा तळ्याचं वातावरण आहे इकडं. तुम्ही चालला का नाही सांगा. माझा परिषद असेल कोण ओळखत नाही मला. चेहरे असं का दिसायला लागलं लाल 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 लाल. बाहेर तुम्ही धरलाय ना कॅमेरा. सूर्याचं त्या पाण्यात आपल्याला घालावं लागतं बघा गाडी. आता थोड्या वेळात इकडं आणा ते कॅमेरा मी धरते. तू धरायला काय माझा हात काय मोडले तर एका हाताने चालवताय एका हाताने धरताय. अगा ड्रायव्हरच असला यार. इथं बसली होती ना आता 3 चाकाचं डमडम काच उघडली म्हणजे काय. 3 चाकाचं डमडम चालवू शकतोय गाडी. का नाही ताई ताई गोडी गेली. मग माझ्याच नवऱ्याला कसं शिकवणार? हा माझ्या नवऱ्याला कसं शिकवणार? तुझ्या नवऱ्याला शिकायचा आनंद नाही ग. म्हणजे आम्ही दोघे जायलो की फिरायला. आम्म्ही दोघं फिरायला तर जायचं. जा की मग तुला कोण नको म्हणलंय. नवऱ्याला गाडी येत काच नाही लाव तर की. शिकवणार. इथं ड्रायव्हरची काच राहायला म्हणलं मगाशी सांगितलं होतं ना. मी ड्रायव्हर आहे ना बरोबर बसली. चल बा बांध कर पाटणारी. हा हळू चोरून ठेवती या काच उघडी. मी सुद्धा बंद करत असतोय कारण फपड येत असतं या. आता डांबरीला जाऊस तर सगळा गाडी बघा मागं सगळं फपड्यान काच भर लागली या. आणट्या ए आणट्या हो अहो म्हणा आणतो. आंटी किती फुकती हाय का तुझ्या नाकाला शेंडा तर पण किती ॲटिट्यूडपणा. आख्या महाराष्ट्रात पोरगी नाही. किती ॲटिट्यूडपणा तर तुझा म्हणा. आख्या महाराष्ट्रात पोरगी नाही आणण्यासारखी आमची. नाद करायला नाही आणण्याचा. हा खोडपत्री ए आगाव कोंबडा कापूया का? कोणाला लोकांना दिसलं तरी का वाटत दिसेल त्याचं कोंबडे घ्या कमीच पडत आहे का नाही. मग काय तर आम्ही चाललोय कशासाठी. कुठं चाललोय? आम्ही चाललोय पुष्पाताईला दवाखान्यात. साडी आणायची हिला. काही बिचारी ऐकणं मला साडी घ्यायची करते म्हणून. तर म्हणलं चला आलं बरं. आता काय नाही म्हणलं तर त्यांना राग येतो या. आता काय करायचं? काही बी मज्जे ना. आता मला त्या दिवशी प्रवासामध्ये त्रास झाला ना त्यामुळे असं नाही म्हणते उलट घेऊ नका म्हणते तुम्हाला. तर तुम्ही म्हणताय मला घ्यायचीच आहे. मग आता काय करायचं? माझे घरी माणसाचं मन मोक हे करायला हो ना, अगं पण ती आली ती आमच्यासाठी गिफ्ट सरप्राईज झालं आणि मग साडीची काय गरज आहे. ते म्हणजे नाही मला घ्यायची. त्यांच्या आईचा पण फोन आला. मला माझी आई पण मला माफ नाही करायची. मी अशी तर म्हणजे मला नाही पटत. त्यांची आई म्हणली काय पण घे कमी पैशाचं घे आपल्या परिस्थितीनुसार पण घे. ह्या गावाचं त्या गावाला जायचं असं म्हणले. मग मी त्यांच्यासमोर काहीच बोलू शकले नाही. काय होते मग घेतली तर पुष्पाताईला एक वेळेस काही बाई बोलू शकेल
पण त्यांच्या आईला कशी बोल कारण ते आपल्यापेक्षा मोठे आहेत वडीलधारे आहेत. जाऊ दे घेऊ ते काहीतरी आता तिचं गिफ्ट. मग मी तर ह्यांना सांगितलं होतं गिफ्ट घ्या, एखादी लाली घ्या, एखादी फेरन लवली घ्या. बर्थडेचं गिफ्ट काय असतं? हो. काय आज आमच्या अनुजा बर्थडे बघा. तिच्याकडे बघते मित्रांनो माझा नानूचा बर्थडे बघा. कोण कोण येते बर्थडेला कोण कोण येतं म्हणा काय जिती तर आमच्या अनुजाचा बर्थडे 12/12 हा ना गाणं. हा? गिफ्ट द्यायचंय ताईला. आयफोन द्यायचा आयफोन. गिफ्ट द्यायचंय ताईला, आयफोन द्यायचाय. आयफोन द्यायचा काय द्यायचंय? आयफोन. आयफोन द्यायचा आयफोन. कशाला? ताईला लाली आणू आपण. मी लालीच लावत नाही. लावाय शिकवायची मग आपण. नको बाहेर. आयफोन घ्यायचा. काय मग ताई काय नाही बरं आहे बरं आहे का? भाऊजी. हं? अव तुम्ही दररोज चारता मी चारते काय खायचं मला सांगा. आपण कोणाच्या जीवावर राहणाराच मुलगा नाही मुळात. होय मुलगा नाही तुम्ही आता 2-4 लेकराला बाप झाला. स्वावलंबी आहे. हा दुसऱ्या स्वावलंबी आहे. कधी कधी तर तुझ्या हातचं खाल्लंय का आपण? होय होय नाही जन्म देऊन भाऊजीला कधीच नाही. माझ्या हातचं कवर हातचं म्हणजे घरात आयुष्यात खाल्लं, घरात खाल्लंच नाही घरात ना. खाल्लं असेल नाही, पण नाही. बाहेर तुझ्या पैशावर म्हणून रुपये जिंदगीत खाल्लं नाही. गेलं बाहेर कुठं गेलीच नाही आणि खाणार पण नाही. माझा ऐका दोघं खाणार कालवा पण करू नाही. नका, दोघं कालवा करू खाऊ नका. जा रे. ए, माझा खाणार ऐका पण दोघं नाही. कालवा करू नका. काय अहो, खाल्लं पण मी माझ्या सांगते. हातनं खाणार आणि नाही खायला मी काय तिथं अरे तयार ऐका करणार. ना माझं. ए बाया बोल तुझी साईड घेऊन बोलायला गेलं तर ऐकायच कोण तयार नाही. बोल बोल. त्यांनी तुझ्या पैशाचं खाल्लंय. गेल्या बर्थडेला तू 2 मजली केक आणला होता. हा भाऊजी ती केक सोडून केक सोड ती वाढदिवसात कर्तव्य असते सगळ्यांचं. मी बोलायला ते मी एक गडबड करते. एकमेकाचा वाढदिवस करायचं कर्तव्य असते. ती काही जबाबदारी नसते. बर बर कर्तव्य. मटण किलो बर खा. आणि नाहीच आणलं तर कोण नाही कर्तव्य होतं याचं. आणि नाही केलं. खाणारच नाही ना आपण. बरं नाही आता खाऊ नाही खाल्लं तर काय करायचं तोंडात कुचती. पुन्हा कशाला म्हणायचं माझ्या हातचं खाल्लं म्या चारलं असले मी म्या तेव्हा पैशाचं हे केलं. हे बहिऱ्या त्याला नाही आधीच ऐकूयात. तर मित्रांनो निघालोय बघा आता आपण दिगंचीला. आता आपण आपल्याच पैशानं काय खा वाटेल ते खायचं बरोबर. मग सगळ्याला बी चारायचं. पाहुणी नाही. बाईला चारायचं. सगळ्याला कुणाला जराकडे एवढा पैसा आहे माझ्याकडे. हा? ए बाबा, आपल्या- पाहुण्याला मी चालते, पाहुणे आपल्या आले, बड्डे पाहुणे आले. आले. अ भाऊजी तुमची तुम्ही खावा नाही खावा माझ्या पैशानं खावा. पाहुणीला चालते जावला चालते लेकरासनी चालते आणि माझ्या लेकरासनी बी घेऊन येते. अजून 2 लेकरं शाळेत आहेत. गेट बंद आहे. पोरं किती वाजले महत्वाचं का? पाहुणे चार येईल की 5 रुपये येतो आपण. येतो. पोरं माझी वाट बघत बसतील. आठपटील जावे त्यापेक्षा. चला कुठं जाऊया आता. वळवल्या दिगंचीला म्हणल्यानंतर दिगंचीलाच जाव्या. तर मित्रांनो आता गावठी पण मला चारणार आहे बदाम हे शेक. मी हात हलवत आले. मी काहीच आणलं नाही. असं आहे काय? नवरा सांगाय त्यामुळे मी काहीच आणलं नाही. होय आवाज जे चालतंय पाचतंय म्हणते त्याच्याकडून नको म्हणताय. तुझ्याकडून नको बाबा माप काढशील पुन्हा. मी माप